हरि ओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. काल आपण 21 ते 28 श्लोक 13व्या अध्यायातले पाहिले होते आणि आज आपण 29 ते 34 श्लोक पाहणार आहोत. इथे 13वा अध्याय संपेल आज आपला. तर आज अध्याय 13वा श्लोक 29 ते 34 हे आपण आज बघणार आहोत. काल आपण पाहिलं होतं की जो भगवंताला तत्वतः जाणतो तो भगवंताला प्राप्त होतो. मग त्याचे मार्ग पण आपण पाहिले. ध्यानयोग, कर्मयोग, संन्यास, आपले सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग हे आपण काल पाहिलं. आज आता 29व्या श्लोकापासून सुरुवात करू. आत्मा अकर्ता आहे म्हणजे तो फक्त साक्षी भावानी राहणारा आहे. जसा नदीच्या प्रवाहा शेजारी मेरू पर्वत असावा आणि त्याचं प्रतिबिंब जरी पाण्यात पडलं तरी ते कुठेही हलत नाही, साक्षी भावानी तिथेच राहतं. त्याप्रमाणे हा आत्मा साक्षी आहे, अकर्ता आहे, हे या 29व्या श्लोकामध्ये सांगितले. बघा, प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथा आत्मानं अकर्तारं स पश्यति. आत्मानं अकर्तारं यः पश्यति, त्या आत्मतत्वाला अकर्ता रूपानी जो पाहतो. आणि प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, सर्व कर्मे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत आणि पुरुष हा अकर्ता आहे म्हणजे आत्मतत्व हे अकर्ता आहे असं जो पाहतो तो खरा पाहतो. म्हणजे त्याची दृष्टी ही खरी देखणी दृष्टी आहे. देखणीचा अर्थ आहे डोळस, जे दृष्टीने बघायला पाहिजे अशी ती दृष्टी आहे असं इथे म्हटलेलं आहे. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. घरीची राहाटती घरी, घर घर काही न करी, अभ्र धावे अंबरी, अंबर ते उगे. घरीची राहाटती घरी, हे जे आत्मतत्व आहे हे आपल्या घरामध्ये राहतं. घर काही न करी, जसं घर हे घराच्या ठिकाणी राहतं, त्या घरामध्ये अनेक गोष्टी येतात जातात, राहतात, खातात, पितात, झोपतात, म्हणजे आपण सगळे व्यवहार करतो. पण घर काही व्यवहार करत नाही, पण सगळे व्यवहार त्या घराच्या आश्रयाने चालतात. त्या घराचा आश्रय नसेल तर हे व्यवहार होणार नाहीत. म्हणजे माणसांनी तिथे राहणं, खाणं, पिणं, स्वयंपाक करणं, झोपणं, उठणं, अभ्यास करणं, चिंतन करणं, नामसंकीर्तन करणं, ह्या सगळ्या क्रिया त्या घरामध्ये घडतात. पण ते घर काही करतं का? घर अभ्यास करत नाही, घर स्वयंपाक करत नाही, घर झोपत नाही, घर उठत नाही, घर नामसंकीर्तन करत नाही, काही करत नाही. आहे तिथे साक्षी भावानी स्थिर राहतं. हा दृष्टांत दिलाय ज्ञानेश्वरांनी. अभ्र धावे अंबरी, अंबर ते उगे. अभ्र म्हणजे ढग. ढग आकाशामध्ये इकडे तिकडे धावत असतात. मग आकाश धावतं का? ते तर एका ठिकाणी स्थिर आहे. त्याप्रमाणे हे आत्मतत्व किंवा हा पुरुष हा एका ठिकाणी स्थिर आहे. तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधारंभा, येथ आत्मा तो वोथंबा, नेणे कोण. तैसी प्रकृती आत्मप्रभा, घरामध्ये जसे व्यवहार होतात तशी ती प्रकृती व्यवहार करत असते. खेळे गुणी विविधारंभा, त्रिगुणांच्या मिश्रणांच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे लीला ती करत राहते. येथे आत्मा तो वोथंबा, पण तिथे असणारा जो आत्मा आहे ज्याच्या आश्रयाने ती हे करते तो तिचा आश्रय असणारा आत्मा खांबाप्रमाणे स्थिर आहे. ऐसे येणे निवाडे, जयाच्या जीवी उजिवडे, अकर्तया ते पुढे देखिले तेणे. ऐसे येणे निवाडे, जयाच्या जीवी उजिवडे.
ज्याच्या हे लक्षात आलं की अकर्तया ते पुढे देखिले तेणे, या सगळ्यांमध्ये हा आत्मा जो आहे तो अकर्ता आहे. त्याला दृष्टांत जो दिला ज्ञानेश्वरांनी तो घराचा दिलाय. घरीची रहाटती घरी. घर जसं एका ठिकाणी स्थिर राहतं आणि आत अनेक व्यवहार घडतात, त्याप्रमाणे ही प्रकृती या भगवंताच्या आश्रयाने अनेक लीला करते. गुणांचा आधार घेऊन अनेक गोष्टी करते, पण भगवंत मात्र त्या ठिकाणी अकर्ता आहे, साक्षी भावानी राहणारा आहे. तो साक्षी आहे, अनुमंता आहे. हे आपण मागच्या श्लोकामध्ये पण पाहिलेलं आहे. आता 30वा श्लोक. जो असं भगवंताला पाहतो, म्हणजे आत्मा हा करता नसून अकर्ता आहे असं जो पाहतो, त्याची फलश्रुती या 30व्या श्लोकात सांगितलेली आहे. फळ काय मिळतं त्याला, असं पाहणाऱ्याला फळ काय मिळतं. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. ज्या क्षणी भूतपृथक भावम एकस्थम अनुपश्यती, भूतमात्रांचे निरनिराळे भाव एकाच परमात्म्यामध्ये असलेले जो पाहतो, तत एव विस्तारम, आणि त्याच्यापासूनच हा सगळा भूतमात्रांचा विस्तार झालेला आहे, तोच ब्रह्म संपद्यते तदा, त्या क्षणी त्याला ते ब्रह्म प्राप्त होतं. तो सच्चिदानंद घन ब्रह्म त्याला प्राप्त होतं असं इथे म्हटलंय. म्हणजे ज्या क्षणी माणसाला हे कळतं की हे सगळे वेगवेगळे प्राणीमात्र जरी असले तरी ते एकाच परमात्म्यामध्ये आहेत आणि त्या एकाच परमात्म्याचा हा सगळा विस्तार आहे, हे ज्या क्षणी माणसाला अनुभवाला येतं त्या क्षणी त्याला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते. मायातीत अशा स्वतःसिद्ध स्वतःच्या रूपाला जो जाणतो त्याला परमतत्व प्राप्त होते असं यांनी म्हटलं. इथे ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. ना तरी देही अवेव मनी आघवेची भाव, विस्फुल्लिंग सावेव वन्ये की. ना तरी देही अवेव, देहाचे अनेक अवयव आहेत, हात पाय नाक डोळे कान वगैरे. मनी आघवेची भाव, आणि मनामध्ये निरनिराळे भाव आहेत. विस्फुल्लिंग सावेव वन्ही एकी, ज्याप्रमाणे एकाच अग्नीमध्ये अनेक प्रकारच्या ठिणग्या उठतात है ना, त्याप्रमाणे या भगवंतानी या अनेक देहांमधल्या अनेक अवयवांची, मनामधल्या अनेक निरनिराळ्या भावांची निर्मिती केलेली आहे. भूताकार एकाचे हे दिठी रिगे जैसाचे, तेची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. भूताकार एकाचे, हे सगळे भूत मात्र एकाचीच अनेक रूपं आहेत हे ज्याला कळतं. हे दिठी रिगे जैसाचे, इथे ज्याची दृष्टी जाते म्हणजे हे ज्याच्या दृष्टीला पडतं, म्हणजे हे ज्याला अनुभवता येतं, तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे, त्यांच्या हातीच ब्रह्मसंपत्तीची नौका त्यांनाच मिळते. त्या नौकेत बसून ते ब्रह्मतत्वाला प्राप्त होतात. जातयाकडे मग जातयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. मग जिथे जावे तिथे, ज्या ठिकाणी तो जाईल त्या ठिकाणी ब्रह्मेची दिठी उघडे, सगळं ब्रह्मच आहे असं उघड्या दृष्टीने तो पाहतो. किंबहुना जोडे अपार सुख, आणि त्यातून त्याला अपरंपार सुखाची प्राप्ती होते, सच्चित आनंदाची प्राप्ती होते. ये तुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था, ठाये ठाओ प्रतिपथा माझी जाहले. याप्रमाणे पार्था प्रकृती आणि पुरुषाची जी व्यवस्था आहे तिच्या प्रत्येक दिशेनुसार व्यवस्थित मांडणी करून मी तुला सांगितली आहे. आता त्याचा उपयोग तू आत्मतत्व जाणून
परमतत्वाला प्राप्त होण्यासाठी करून घे. 31वा श्लोक. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अयमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अनादित्वात् हा अनादि आहे, याला आदि नाही तसा अंतही नाही. निर्गुणत्वात् हा निर्गुण आहे, याला कोणतेही गुण बाधत नाहीत आणि बांधतही नाहीत. परम आत्मा अयम अव्यय, हा अव्यय असा परमात्मा आहे, कधीही व्यय न होणारा असा हा परमात्मा आहे. शरीरस्थः अपि, हा शरीरात राहून सुद्धा. कौन्तेय, हे अर्जुना, न करोति न लिप्यते, काहीही करत नाही आणि कशानेही तो लिप्त होत नाही, तो अलिप्त आहे. मग आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. देह तव पाचाचे जाहले, हे कर्मांचे गुणी गुंथले, भगवंतसे चाकी सुदले, भवतसे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या. देह तव पाचांचे जाहले, पंचमहाभूतांपासून देह निर्माण झाला. हे कर्मांचे गुणी गुंतले, त्रिगुणांच्या रूपाने कर्मांमध्ये गुंतलं, बंधनात बांधलं गेलं. आणि भवतसे चाकी सुदले, भवार्णवाच्या चाकावर चक्राकार फिरू लागलं, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम सुरू आहे त्याचं. पुन्हा पुन्हा जन्म घेतो, पुन्हा पुन्हा कर्म करतो, पुन्हा पुन्हा कर्मफळं भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. त्या चाकावर तो गिरक्या घेत राहिला. कशाच्या? जन्म मृत्यूच्या. अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी, आत्मसत्ते तैसी देहे जाण. जसं आकाशामध्ये दिवस आणि रात्र होतात, दिवस झाला हे आपल्याला आकाशात कळतं, रात्र झाली हे आकाशात कळतं, सूर्य उगवला, चंद्र उगवला वगैरे हे सगळं आम्हाला आकाशामध्ये कळतं. त्याप्रमाणे आत्मसत्ते तैसी देहे जाण, आत्म्याच्या आश्रयाने देह होतात आणि जातात, ते काही स्वतः होत नाहीत. म्हणून ये शरीरी काही करवी ना करी, आयताही व्यापारी सज्जनो हे. म्हणून देह निर्माण होतात आणि मावळतात, त्याप्रमाणे देहात असूनही तो काही करत पण नाही, करून घेत पण नाही. दोन्ही, स्वतःही काही करत नाही आणि कोणाकडून काही करवूनही घेत नाही. आयते प्राप्त कर्म असेल तर तेही तो करत नाही, म्हणून त्याच्या स्वरूपाला उणे पुरेपणा नाही. तो कशात उणा नाही, कशात पुरा नाही. देहात राहून सुद्धा तो देहभावानी लिप्त होत नाही. या लागी स्वरूपे उणापुरा न घेपे, हे असो ते न लिंपे देही देहा. देहात राहूनही तो देहभावानी लिप्त होत नाही, असा तो आत्मा अकर्ता आहे. यथा सर्वगतं सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते, सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. आता गीतेतच त्याला दृष्टांत दिलाय भगवंतांनी. यथा सर्वगतं सौक्ष्म्याद, सगळीकडे पसरलेला असूनही सूक्ष्मत्वामुळे, आकाश हे सूक्ष्म तत्व आहे, त्या सूक्ष्म तत्वामुळे आकाशम न उपलिप्यते, आकाश कशानेही लिप्त होत नाही. सर्वत्र अवस्थितो देहे, त्याप्रमाणे सगळ्या देहांमध्ये राहत असून सुद्धा तथा आत्मा न उपलिप्यते, हा आत्मा सुद्धा कशानेही लिप्त होत नाही, देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही, कारण तो निर्गुणी आहे. म्हणून आता आकाशाचं कार्य काय आहे तर पृथ्वी आप तेज वायू यांना चालना देणे हे त्याचं काम आहे. त्यामुळे या चारांमध्ये तो व्यापलेला आहे. तो पृथ्वीत आहे, पाण्यात आहे, तेजात आहे, वायूत आहे, या चारही तत्वांमध्ये तो व्याप्त आहे. मात्र चारही आकाशामध्ये व्याप्त नाहीत. आकाश यांच्यापासून पुन्हा वेगळंच आहे, निर्लिप्त, या चारांनीही ते लेपत नाही. त्याप्रमाणे अनंत आणि असीम असा जो आत्मा आहे तो
या देहांमुळे लिप्त होत नाही. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. अगा आकाशे के नाही, हे न रिघेची कवणे ठाई, परी काही सेनी काही गादिजेना. आकाशात काय नाही, सर्व काही आहे, पण हे कशातही शिरून राहत नाही, लिप्त होत नाही. कायसेनी काही गादिजेना, मग त्याला कोणत्याच गोष्टीचा लेप बसत नाही. तैसा सर्वत्र सर्वदेही, आत्मा असतुची असे पाही, परिसंग दोषे एकेही लिप्त नोहे. तसा आत्मा सर्व देही सर्वत्र आहे, पण संग दोषे, देहाचा संग त्याला लागल्यामुळे जो दोष निर्माण होतो त्या दोषाचा लेप त्याच्यावर बसत नाही. पुढती पुढती येथ हेची लक्षण निरुते, जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना. पुन्हा पुन्हा इथे हेच लक्षण सांगितलं जातंय. जो हा क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रहीन आहे, म्हणजे तो क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्राला जाणणारा आहे, पण तो देह नाही, देहाचा वेगळा आहे, देहापासून वेगळ्या गुणधर्मांचा आहे, म्हणून तो त्यांनी लिप्त होत नाही. तर 33वा श्लोक. यथा प्रकाश्यते एकाः कृत्स्नं लोकमिमं रविः, क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. आणखी एक दृष्टांत दिला. यथा प्रकाशयति एकः, जेव्हा प्रकाशित होतो एकटाच, कोण? सूर्य. रविः कृत्स्नं लोकम इमं, या संपूर्ण जगताला तो प्रकाशित करतो. तसं क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. या क्षेत्रामध्ये, या देहामध्ये जो क्षेत्री आहे, म्हणजे क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे आत्मा आहे, तो संपूर्ण देहाला म्हणजेच क्षेत्राला प्रकाशित करतो, म्हणजेच ज्ञान देतो. आता इथे लोक या शब्दाचा अर्थ आहे 14 भुवन. सूर्य हा 14ही भुवनांना प्रकाशित करतो. तसं क्षेत्र म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. क्षेत्रामध्ये हे तीनही येतात. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, या तीनही देहांना हा क्षेत्री प्रकाशित करतो. जसा सूर्य 14 भुवनांना प्रकाशित करण्याचं सामर्थ्य ठेवतो, तसा हा क्षेत्री या क्षेत्राला म्हणजे या तीनही देहांना, सूक्ष्मदेह, कारणदेह आणि स्थूलदेह यांना प्रकाशित करतो. आणि क्षेत्री म्हणजे जो प्रकाश देणारा आहे, म्हणजे आत्मा, आत्मतत्व. त्याला जसं क्षेत्रज्ञ असं नाव आहे, तसं दुसरं क्षेत्री, क्षेत्रामध्ये राहणारा. पुरेशेते पुरुषः, तसा क्षेत्रे वसती इति क्षेत्री. मग आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. संसर्गे चेष्टिजे लोहे, परिलोह भ्रामकू नोहे, क्षेत्र क्षेत्रज्ञा आहे ते तुला पाडू. ज्याप्रमाणे चुंबकाच्या संसर्गाने, चुंबकाच्या सहवासात आल्यावर लोखंडामध्ये हालचाल जाणवते, लोखंड हालायला लागतं, त्या चुंबकाकडे खेचलं जातं. पण परिलोह भ्रामकू नोहे, मुळात लोह हे आपोआप चालणारं आहे का? नाही, त्याला त्या चुंबकाच्या संसर्गात आणलं तरच तो चालतो. त्याप्रमाणे क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू. हे जेव्हा क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संसर्गात येतं तेव्हाच ते हालचाल करतं. जर क्षेत्रज्ञ तिथे नसेल तर हे क्षेत्र काहीही करू शकत नाही, त्याच्या आश्रयानेच ते काम करतं. पै काष्ठाच्या पोटी, आता पुन्हा आणखी एक दृष्टांत दिलाय. पै काष्ठाच्या पोटी वन्नी असे किरीटी, परी काष्ठ नोहे या दृष्टी पाहिजे हा. लाकडामध्ये अग्नी राहतो हे बरोबर आहे, पण अग्नीला लाकूड नाही म्हणता येत. अग्नी म्हणजे लाकूड नव्हे. लाकडामध्ये अग्नी आहे, पण अग्नी म्हणजे लाकूड नव्हे. माणसामध्ये, देहामध्ये आत्मा आहे, पण माणूस म्हणजे आत्मा नव्हे.
क्षेत्र म्हणजे क्षेत्रज्ञ नव्हे. हे लक्षात आलं की आपोआप माणसाची वृत्ती त्या क्षेत्राकडे पाहण्याची बदलते आणि ती बदलायला पाहिजे. हाच तर गीतेचा मुख्य उपदेश आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर एवं अंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर्यांती ते परम. हे अर्जुना, क्षेत्र क्षेत्रज्ञ योहो एवं अंतरम, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधलं हे जे अंतर आहे, क्षेत्र वेगळं क्षेत्रज्ञ वेगळं, हे जे आहे ज्ञानचक्षुषा, विवेकाद्वारे, ज्ञानरूपी चक्षुद्वारे, विवेकरूपी नेत्रांद्वारे, भूत प्रकृती मोक्षंच, प्रकृतीपासून मुक्त होण्याचा हा मार्ग, ये विदुहु, जे जाणतात, ते यांती परम, ते परमगतीला प्राप्त होतात. म्हणून अर्जुना, तू पण असा विवेकाद्वारे, ज्ञानचक्षुद्वारे याकडे बघ आणि मुक्त हो. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. शब्दतत्व सारज्ञा पैतेची देखणी प्रज्ञा, जे क्षेत्र क्षेत्रज्ञ पाडो देखे. शब्द तत्व सारज्ञ, शब्दार्थांचं सार जाणणारे. पैतेची देखणी प्रज्ञा, त्यांचीच बुद्धी डोळस आहे, त्यांची प्रज्ञा डोळस आहे. जे क्षेत्र क्षेत्रज्ञा अपाडू देखे, जे क्षेत्र क्षेत्रज्ञांमधला भेद जाणतात. क्षेत्र कशाला म्हणावं, क्षेत्रज्ञ कशाला म्हणावं हे जाणतात. मग क्षेत्र क्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्मेखतयांचे वोवाळू आम्ही. मग क्षेत्र क्षेत्रज्ञांचे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या बाबतीत जे अंतर देखती साचे, यांच्यामध्ये भेद आहे हे जाणतात. ज्ञाने उन्मेखतयांचे, त्यांच्या ज्ञानाचे उन्मेष पाहून ओवाळू आम्ही, त्यांच्या ज्ञानाची दृष्ट काढू. ते ज्ञान दृष्ट लागण्यासारखं ज्ञान आहे. का शुक्ती ते शुक्ती, हे साच होय प्रतीती, रूपे याची भ्रांती जाऊनिया. कारण त्यांचं ज्ञान कसं असतं, तर शुक्तीला शुक्तीच म्हणतील, शिंपल्याला शिंपलच म्हणतील. हे साच होय प्रतीती, अशी त्यांना अनुभूती येते. कशामुळे, रूपे याची भ्रांती जाऊनिया, त्या शुक्तीवर जी रूप्याची भ्रांती, भ्रम होतो, तो भ्रम त्यांचा निघून जातो. नदीच्या किंवा समुद्राच्या काठी शिंपले असतात, ते चमकतात उन्हानी आणि असं वाटतं की तिथे शिंपलं नाही आहे, रूपच पडलेलं आहे. पण ज्याला माहिती आहे की ते रूप नाही आहे, शिंपलं आहे, त्याची रूप्याची भ्रांती जशी निघून जाते, तशी या ज्ञानचक्षू असणाऱ्या माणसाची क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे भिन्न आहेत. क्षेत्र म्हणजे क्षेत्रज्ञ नव्हे, किंवा क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्र नव्हे. देह म्हणजे आत्मा नाही आणि आत्मा म्हणजे देह नाही, हे ज्यांच्या स्पष्ट अनुभूतीला येतं त्यांची भ्रांती जाते. आणि जे देह आहे त्याला ते देहच म्हणतील, आत्मा आहे त्याला ते आत्माच म्हणतील, असे ते स्पष्ट ज्ञानी होतात. कारण त्यांचा विवेक जागा असतो. म्हणून या ठिकाणी या क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग या विषयाचा समारोप भगवंतांनी केलेला आहे. या ठिकाणी अध्याय 13वा आपला संपलेला आहे आणि आपण आता हे श्लोक 34पर्यंतचे म्हणणार आहोत आणि त्याच्यानंतर गीता पीयूष म्हणून मग थांबणार आहोत. आता श्लोक 29 ते 34 आपल्याला म्हणायचे आहेत आज. म्हणूया. प्रकृत्येव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, प्रकृत्येव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, यः पश्यति तथात्मानं, यः पश्यति तथात्मानं, अकर्तारं स पश्यति, अकर्तारं स पश्यति.
यदा भूतपृथग्भावम् एकस्थम् अनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्याद् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अन्तरं ज्ञानचक्षुषः भूतप्रकृतिमोक्षञ्च ये विदुर्यान्ति ते परम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। नेहमीप्रमाणे अध्यायाच्या शेवटी गीता पीयूषचा श्लोक आपण म्हणतो तो आता म्हणूया. क्षेत्रक्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे. ज्ञानी त्या ते म्हणावे भजुनी मज कदा जो मदानेन वागे. तैसा ज्या भेद जेणे प्रकृती पुरुषीचा सर्वभूती समत्व. कर्माची त्यासी बाधा तिळभरीही नसे पावला तो प्रभुत्व. हरिः ओम. थांबूया आपण इथे. उद्या आपण 14व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत.